लेकरांनो, आज गणेश चतुर्थी. पुराण प्रथेप्रमाणे आजच्या दिनी पूजन होते ते पार्थिव गणेशाचे. मनोभावे पूजा अर्चा करावी, नैवेद्य द्यावा, नमस्कार करावा. अगदी त्याचप्रमाणे आपण माझ्या पार्थिवास आनंदाने पूजावे. महाराज, असं अशुभ का बोलता आहात? बंकटा, अरे अशुभ नाही रे, सत्य तेच बोलतोय. लेकरांनो, दुःखी कष्टी होऊ नका, मी तुमच्या जवळच आहे. महाराज, निर्वाणीचं बोलणं काहून बाप्पा? भक्तांवर कष्टी का झालात? आमचं काही चुकलं का महाराज? चुकलं नाही रे, सारच बरोबर झालं म्हणून मला गेलंच पाहिजे. महाराज, शरीर नश्वर असलं तरी आत्मा अमर आहे. माझा देह गेला तरी आत्मा तुमच्या अंतःकरणात कायम राहील. तुमच्या सुखासाठी, तुमच्या रक्षणासाठी, वासांसे जीर्णानि तथा विहाय. महाराज, 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 आपण अनाथांचे नाथ, दुःखी जणांचे कैवारी. मग आम्हा लेकरांना असं पोरगं करून का गेलात महाराज? महाराज का गेला? महाराज, माझ्या देवा पांडुरंगा, शोधू महाराज. महाराज, महागडाची हाल आहेत मला. परत या महाराज, तुम्ही परत या महाराज. बघा महाराज, बघा, तुमच्या जाणवे सारे शेगाव दुःखात बुडाले महाराज. डोळे उघडा महाराज, एकदा हाक मारा मला पाहिजे म्हणून, एकदा हाक मारा. माझा जीव तडमडतोय महाराज. महाराज, महाराज, आपल्या अलौकिक रूपानं आम्हाला वेडं केलंय महाराज. परत या महाराज, महाराज परत या महाराज, महाराज परत या. तुम्ही नाहीतर जीवन नाही, सुखात बरोबर आणि दुःखात एकटा असं कशाला महाराज? आम्ही तरी कशाला जगू महाराज? महाराज, महाराज, पाण्या पगार मासा नाही तसं तुमच्या पगार आम्ही नाही महाराज. थांबा महाराज, थांबा, नाहीतर तुमच्या संकट आम्हाला बी घेऊन जा महाराज. महाराज, काहीचा हात फिरावा. तुम्ही दुःखी कष्टी झालात तर आम्हाला माफ करा महाराज. तुम्ही सांगाल ते पाय चित्त घ्यायला तयार महाराज.
थांबा रे, थांबा. माझ्या महाराजाला डोळे भरून पाहू द्या रे. त्यांचे हे रूप माझ्या डोळ्यात साठवून द्या रे. महाराज बघा, आम्ही वाट पाहतोय. तुमच्या वाणीचं गोडवं